हे बंधूंनो, कधी विचार केलाय का की आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे प्रत्येकजण स्वतःच्या अडचणींशी झगडतोय, तिथे हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करून खरंच काय फायदा होतो? केवळ पूजा अर्चा करून आमचे प्रश्न सुटतील का? तुम्हाला सर्वात जास्त कशाची गरज आहे? पैसा, प्रसिद्धी, यश या पलीकडे जाऊन आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे ती शक्तीची, मानसिक शक्तीची, शारीरिक सामर्थ्याची, संकटांना सामोरे जाण्याच्या धैर्याची आणि आपल्या ध्येयावर अविचल निष्ठा ठेवण्याच्या क्षमतेची. आणि ह्या सर्व गुणांचे साक्षात प्रतीक म्हणजे आपले पवनपुत्र, अंजनीपुत्र भगवान हनुमान. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. या श्लोकाचा अर्थ केवळ हनुमानाचे गुणगान नाही, तर हे आपल्यासाठी एक मार्गदर्शक तत्वज्ञान आहे. याचा अर्थ आहे, ज्याचा वेग मनासारखा आहे, जो वायुवेगाने धावतो, ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला आहे, जो बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ आहे, जो वायूचा पुत्र आहे, वानर सेनेचा प्रमुख आहे, अशा भगवान श्रीरामाच्या दूताला मी शरण जातो. हनुमानाची शक्ती, बुद्धी, वैराग्य आणि निस्सीम भक्ती यातून आपल्याला प्रेरणा मिळते, आपले सुप्त गुण जागृत होतात. म्हणूनच या श्लोकाचे नित्य पठण करणे हे आत्मिक उन्नतीचे एक सोपे साधन आहे. हनुमानाचा जन्मोत्सव एक ऊर्जावान पर्व. आपले शास्त्र सांगते की मराठी नववर्षात रामनवरात्र झालं की चैत्र शुद्ध पौर्णिमेला मंगळवारी चित्रा नक्षत्रावर सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला. ही केवळ एक तिथी नाही, तर ब्रह्मांडात एका विशेष ऊर्जेचा संचार झालेला हा दिवस आहे. मारुतीराया चिरंजीवी असल्यामुळे त्यांचे सामर्थ्य आणि कृपा अनंत काळापर्यंत उपलब्ध आहे. कलियुगात आपल्याला बल, बुद्धी आणि धैर्याची नितांत गरज आहे, आणि हे सर्व गुण हनुमानाच्या उपासनेतून प्राप्त होतात. हनुमंत कधीही पराभूत झालेले नाहीत. अवघड प्रसंगी त्यांना आपल्या अंगाच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते आणि ते कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढतात. त्यांच्या जन्मापूर्वीपासून प्रभू रामचंद्रांची त्यांचे नाते आहे आणि ते अनंत काळापर्यंत चिरकाळ टिकणारे आहे. जन्माचे रहस्य, रुद्रावतार आणि पवनपुत्र. आपल्या पुराणांमध्ये हनुमानाच्या जन्माची कथा अतिशय प्रेरणादायी आहे. किष्किंधा नगरीत अंजनी नावाच्या एका तपस्विनीने पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली. तिचा पती वानरराज केसरी. अंजनी देवींनी भगवान शंकरांची आराधना केली. भगवान शंकर त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि त्यांनी स्वतःच अंजनीच्या पोटी जन्म घेण्याचे वचन दिले. त्याचवेळी दशरथ महाराजांच्या यज्ञकुंडातून मिळालेल्या पायसाचा खीर काही अंश वायुदेवाच्या कृपेने अंजनी देवींपर्यंत पोहोचला आणि त्याच्या प्राशनाने अंजनी गर्भवती झाल्या. अशा प्रकारे भगवान शंकरांचा अंश आणि वायुदेवाचा तेज घेऊन अंजनी मातेच्या उदरी हनुमान प्रकट झाले. म्हणूनच त्यांना रुद्रावतार आणि पवनपुत्र असेही म्हटले जाते. हा जन्म म्हणजे शिवशक्ती आणि वायुशक्तीचा अद्भुत संगम आहे, जो असीम ऊर्जा आणि सिद्धींचे प्रतीक आहे. हनुमानाचे अद्वितीय गुण आणि त्याचे आधुनिक मानसशास्त्राशी नाते. जेव्हा आपण हनुमानाचे गुण पाहतो, तेव्हा आपल्याला कळते की ते केवळ एका पौराणिक देवतेचे गुण नाहीत, तर ते परफेक्ट लीडर, परफेक्ट एक्झिक्युटर आणि परफेक्ट डिवोटीचे आदर्श गुण आहेत. आधुनिक मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण एखाद्या आदर्श व्यक्तिमत्वाची पूजा करतो, तेव्हा आपण नकळतपणे त्याचे गुणधर्म आपल्यात आकर्षित करतो. हनुमानाची उपासना म्हणजे आपल्या आत दडलेल्या सुप्त शक्तींना आणि गुणांना जागृत करणे. हे केवळ बाह्य कर्मकांड नाही, तर आंतरिक परिवर्तन आहे. हनुमानाचे गुण, शक्ती, स्ट्रेंग्थ केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आणि आत्मिक शक्ती महत्त्वाची आहे. संकटात स्थिर राहण्याचे, आव्हाने स्वीकारण्याची शक्ती. हनुमानाची उपासना करताना आपल्या मनात कोणतेही भय ठेवू नका. तुमच्या आत दडलेल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, याचा सामना करण्याचे धैर्य देईल. हनुमानाचे गुण, बुद्धी. लंका दहन असो किंवा संजीवनी बुटी शोधणे असो, हनुमानाने प्रत्येक ठिकाणी आपली अगाध बुद्धिमत्ता वापरली. आजच्या भाषेत याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स म्हणतात. आपल्या आयुष्यात जेव्हा एखादं मोठं आव्हान येतं, तेव्हा शांतपणे विचार करा, हनुमानाप्रमाणे ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि योग्य योजना आखा. तुम्ही तुमच्या बुद्धीने कोणत्याही संकटावर मात करू शकता. दररोज बुद्धीर बलवान या विचारावर मनन धरा. यामुळे तुमच्या समस्या सोडवण्याची क्षमता वाढेल. हनुमानाचे गुण, सेवाभाव, सेल्फलेस सर्व्हिस. हनुमानाची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची रामसेवा. कोणताही स्वार्थ न ठेवता फक्त आपल्या स्वामीच्या आज्ञेचे पालन करणे. ही आजच्या कॉर्पोरेट जगात टीमवर्क आणि ऑर्गनायझेशनल लॉयल्टी शिकवते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन इतरांसाठी किंवा मोठ्या ध्येयासाठी काम करता, तेव्हा तुम्हाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळतं.
दररोज सकाळी तुम्ही आज कोणाला मदत करू शकता किंवा तुमच्या टीमसाठी काय चांगलं करू शकता याचा विचार करा. हे तुम्हाला आंतरिक समाधान देईल आणि तुमचे संबंध अधिक दृढ करेल. हनुमानाचे गुण: विनम्रता, ह्युमिलिटी. एवढा पराक्रमी असूनही हनुमान नेहमीच नम्र राहिले. मी राम भक्त आहे एवढीच त्यांची ओळख होती. आजच्या जगात जिथे थोडं यश मिळालं की अहंकार डोक्यात जातो, तिथे हनुमानाची विनम्रता आपल्याला खूप काही शिकवते. यश मिळाल्यावरही नम्र राहणे हे खरे सामर्थ्याचे लक्षण आहे. दररोज सकाळी स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी नम्रता ही तुमचा सर्वात मोठा अलंकार आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि इतरांचा आदरही मिळेल. हनुमानाचे गुण: इंद्रियजित. आपले मन अनेकदा चंचल असते, एकाग्रता नसते. हनुमानाची उपासना आपल्याला मन एकाग्र करायला शिकवते. मनावर नियंत्रण हा हनुमानाचा एक महत्त्वाचा गुण आहे, जो आपल्याला अनेक संकटांपासून वाचवतो. दररोज सकाळी 10 मिनिटे शांतपणे बसून फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमचे मन स्थिर होईल आणि एकाग्रता वाढेल. हे तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल आणि अनावश्यक विचारांपासून मुक्ती देईल. महाराष्ट्रातील हनुमान भक्ती एक ऊर्जा स्रोत. महाराष्ट्रात हनुमानाची भक्ती खूप खोलवर रुजलेली आहे. गावागावात, शहराशहरात हनुमानाची मंदिरे आहेत. अनेक घरांचे कुलदैवत हनुमान आहेत. आपले समर्थ रामदास स्वामींनी तर महाराष्ट्रात 11 मारुती मंदिरांची स्थापना केली, ज्यामुळे लोकांना शक्ती आणि भक्तीचा मार्ग मिळाला. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती या आरतीत आपण हनुमानाचे सामर्थ्य आणि त्याचे रामभक्तीतील स्थान अनुभवतो. महाराष्ट्रातील कुस्तीपटू, खेळाडू आणि शारीरिक शक्तीची उपासना करणारे अनेक लोक हनुमानाला आपला आदर्श मानतात. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेणे, लाडू किंवा गुळ फुटाण्याचे नैवेद्य दाखवणे, भजन कीर्तन करणे ही इथे अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याची खरी पद्धत, पूजा विधी आणि उपाय. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही सकाळी उठून काय करू शकता? मी तुम्हाला एक साधा पण अत्यंत प्रभावी पूजाविधी आणि काही उपाय सांगतो जे तुम्ही घरी सहज करू शकता. सकाळी उठून आणि संकल्प. पवित्र स्नान. ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करा. स्वच्छ केशरी किंवा लाल रंगाची वस्त्रे परिधान करा. संकल्प. हात जोडून हनुमानाचे स्मरण करा. चौरंगावर हनुमानाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त मी तुमच्या पूजेचा संकल्प करत आहे. माझ्या जीवनातील अडचणी दूर होवोत, मला शक्ती, बुद्धी आणि यश प्राप्त होवो असा मनात दृढ संकल्प करा. षोडशोपचारे पूजा. स्थान शुद्धीकरण. थोडे गंगाजळ किंवा शुद्ध पाणी शिंपडून जागा पवित्र करा. तुळशीच्या माळेवर किंवा स्फटिकाच्या माळेवर संकल्प सिद्ध करा. दीप प्रज्वलन. शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. अगरबत्ती किंवा धूप लावा, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. गंधलेपन. हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अत्यंत प्रिय आहे. शेंदूर आणि तेल एकत्र करून हनुमानाला लेपन करा किंवा कपाळावर टिळा लावा. हे ऊर्जा आणि ओज वाढवते. पुष्प अर्पण. लाल किंवा केशरी रंगाची फुले, विशेषतः झेंडूची फुले हनुमानाला अर्पण करा. रुईच्या पानांची माळ सुद्धा हनुमानाला प्रिय आहे. रुईची पाने शनिदोषाचे शमन करतात. नैवेद्य. हनुमानाला बुंदीचे लाडू, गूळ फुटाणे, डाळे, बेसनाचे लाडू किंवा नारळाचे लाडू अत्यंत प्रिय आहेत. शुद्ध तुपाचे पदार्थ नैवेद्यासाठी तयार करा आणि अर्पण करा. नैवेद्य अर्पण करताना ओम हम हनुमते रुद्रात्मकाय हुम फट हा मंत्र म्हणा. मंत्र जप आणि पठण. ओम श्री हनुमते नमः किंवा ओम हम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हनुमान चालीसा. किमान 5 किंवा 11 वेळा हनुमान चालीसा पठण करणे अत्यंत फलदायी आहे. हनुमान चालीसा हे केवळ स्तोत्र नाही, तर ते इच्छापूर्ती आणि संकट निवारणाचे शक्तिशाळी कवच आहे. सुंदरकांड. शक्य असल्यास रामचरितमानसातील सुंदरकांड पठण करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात. बजरंग बाण. शत्रूंचा नाश करण्यासाठी, वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून बचाव करण्यासाठी बजरंग बाणाचे पठण उपयुक्त आहे. बजरंग बाणाच्या पठणाने हनुमंत स्वतः धावून येतात अशी श्रद्धा आहे. राम नाम जप. हनुमान हे प्रभू श्री रामचंद्रांचे परमभक्त आहेत. त्यामुळे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप केल्यास ते लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते. विशेष उपाय आणि नियम. ब्रह्मचर्य आणि सात्विक आहार. या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करा. कांदा, लसूण किंवा मांसाहार टाळून सात्विक आहार घ्या. अनेक लोक उपवास करतात. शक्य नसल्यास केवळ सात्विक भोजन करूनही तुम्ही हनुमानाची भक्ती करू शकता. दानधर्म.
गरजूंना पाणी, अन्नदान आणि वस्त्रदान करणे, विशेषतः लाल किंवा केशरी रंगाची वस्त्रे दान करणे खूप पुण्यकारक मानले जाते. शक्य असल्यास वानरांना फळे किंवा केळी खाऊ घाला. पिंपळाची पूजा. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे आणि 11 वेळा प्रदक्षिणा करणे शुभ मानले जाते. पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते, कारण हनुमान हे शनिदेवाला नियंत्रण करणारे आहेत. तुळशी अर्पण. हनुमानाला तुळशीची माळ किंवा तुळशीची पाने अर्पण केल्याने श्रीराम खूप प्रसन्न होतात, कारण हनुमान हे रामाचे परमभक्त आहेत. हनुमान मंदिरात ध्वज अर्पण. हनुमानाच्या मंदिरात लाल रंगाचा ध्वज अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. 11 दिवसांचा विशेष हनुमान चालीसा उपाय. जर तुम्हाला इच्छापूर्तीसाठी किंवा मोठा संकटातून मार्ग काढण्यासाठी विशेष उपाय करायचा असेल तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवसापासून सलग 11 दिवस नियम पाळून हनुमान चालीसा पठण करा. हे पठण ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 4 ते 6च्या दरम्यान स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून शांत चित्ताने करावे. 11व्या दिवशी 11 वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यावर बजरंग बाण हे स्तोत्र म्हणावे. आपली इच्छा मनोमठ हनुमंताला सांगावी, मात्र इतरांबद्दल वाईट चिंतन नसावे. हे सर्व उपाय केवळ कर्मकांड नाहीत, तर यामागे एक वैज्ञानिक आणि मनोवैज्ञानिक आधार आहे. मंत्रांच्या उच्चारणाने विशिष्ट स्पंदने निर्माण होतात, ज्यामुळे तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा वलय निर्माण होते. दानधर्म केल्याने तुमच्या मनात परोपकाराची भावना वाढते, जी तुम्हाला मानसिक शांती देते. या हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर आपण सर्वजण हा संकल्प करूया की आपण आपल्या आत दडलेल्या हनुमानाच्या गुणांना शक्ती, बुद्धी, निष्ठा आणि विनम्रता यांना जागृत करू. फक्त एका दिवसाची पूजा नाही, तर हे गुण आपल्या दैनंदिन जीवनात आणण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सर्वजण हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त करा. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होवोत, तुम्हाला शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त होवो आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे निर्धाराने वाटचाल करा, अशी माझी तुम्हाला प्रार्थना आणि आशीर्वाद. यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिः ध्रुवा नीतिः मतिः मम. भगवद्गीता 18:78. याचा अर्थ, जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धारी अर्जुन आहेत, तिथेच धन, विजय, ऐश्वर्य आणि अटल नीती असते. हे वचन आपल्याला सांगते की योग्य मार्गदर्शनाखाली, योग्य कृतीने आणि भगवंताच्या कृपेनेच आपण जीवनात खरी समृद्धी आणि विजय प्राप्त करू शकतो. हनुमानाची भक्ती आपल्याला योगेश्वर श्रीकृष्णाचे आणि अर्जुनाचे गुण अंगीकारण्यास प्रेरणा देते. ओम नमः शिवाय.